शहापूरच्या टेंभा आदिवासी आश्रमशाळेतील विनयभंग प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी तब्बल 21 विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले आहेत। पीडित विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर आरोपी कर्मचारी गणपत गवळी याला अटक करण्यात आली आहे। त्याच्या विरोधात BNS कलम 74 आणि पॉस्को कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। धक्कादायक म्हणजे याच आरोपी विरोधात 2024 मध्ये अघई आश्रमशाळेत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता। तरीही त्याची टेंभा आश्रमशाळेत नियुक्ती कशी झाली असा सवाल उपस्थित होतोय। आश्रमशाळेतील रिक्त पदं, पिण्याच्या पाण्याची समस्या, प्रशासनाचा भोंगळ कारभारही समोर आलाय। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पालक आणि नागरिकांकडून केली जाते। शहापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 447/2026 BNS कलम 74 तसेच पॉस्को ऍक्ट कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा टेंबा या ठिकाणची ती घटना आहे 23 ऑगस्टची। त्यामधील जी पीडित मुलगी आहे ती जेवण केल्यानंतर तिचं ताट धुण्यासाठी जात असताना त्याच आश्रमशाळेत वर्ग 4 मध्ये काम करणारा एक आरोपी त्याने त्या मुलीला जाताना हातावर, दंडावर आणि पाठीवर स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केलेली आहे। त्याबद्दल शहापूर पोलीस स्टेशन येथे 26 ऑगस्टला गुन्हा दाखल आहे। 26 ऑगस्ट रोजीच आरोपीला तात्काळ आपण ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। सदर घटनेमध्ये पीडितेसोबत अजूनही बाकी 21 मुली आहेत, ज्यांनी पण ते सांगितलेले आहे की त्यांच्यासोबत पण विनयभंगाचा प्रकार झालेला आहे। सध्या तपास सुरू आहे, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। सदर आरोपीवर 2024 साली 99/2024 सेम विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे।